हॅलो फ्रेंड्स, मी हर्षास किचन मॅजिकमध्ये आज आपलं स्वागत आहे। आज मी दाखवणार आहे तुम्हाला सुक्या भाज्या 5 प्रकारच्या टिफिनसाठी। सगळ्यात पहिले आपण बीन्स आणि बटाट्याची भाजी बनवूया। सगळ्यात पहिले कढई चढवायची, कढईमध्ये तेल टाकायचं, त्याच्यामध्ये टाकायचं जिरं मोहरी, ती चांगली तळतळली त्याच्यामध्ये टाकायचं हिंग, आणि हिंग झालं की त्याच्यामध्ये टाकायचा कांदा आणि 4-5 मिरच्या आणि 5-6 कढीपत्त्याची पाने। हे चांगलं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं। याच्यामध्ये टाकायचं मग अद्रक लसूणची पेस्ट, आणि त्याच्यामध्ये टाकायची 1 चम्मच कस्तुरी मेथी। फ्रेंड्स, जर तुम्हाला माझं बोलणं स्पीडमध्ये वाटत असेल तर स्क्रीनवर मी तुम्हाला पूर्ण मेजरमेंटनुसार पूर्ण सांगितलं आहे, त्याच प्रकारे तुम्ही करू शकता। याच्यामध्ये टाकायचं 2 चम्मच तिखट, 1 चम्मच हळद, 1 चम्मच कोरिएंडर पावडर आणि अर्धा चम्मच गरम मसाला, आणि हे छान, आणि मीठ टाकायचं 1 चम्मच। हे चांगलं भाजून घ्यायचं। त्याच्यामध्ये टाकायचं टमाटर टाकल्या आणखी थोडं 2 सेकंद भाजून घ्यायचं, आणि त्याच्यामध्ये टाकायचं सगळ्यात पहिले बटाटे चांगले कट करून घ्यायचे, आणि ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, नाहीतर ते काळे पडतात। आणि त्याच्यानंतर टाकायची बीन्स, आणि हे चांगलं खालीवर करायचं भाजी, आणि झाकून चांगलं 15 मिनटं शिजवा लागेल याला। आणि त्या परात आपण जी झाकणार आहे प्लेट, त्याच्यामध्ये वर पाणी टाकणार आहे। या भाजीमध्ये पाणी टाकायचं नाही, भाजीची टेस्ट बिघडू शकते। त्यामुळे परातीवर पाणी टाकायचं, म्हणजे भाजी लागणार नाही खाली तळाला। आणि जितकं पाणी खाली येते, म्हणजे गरमीमुळे तेवढंच पाणी आवश्यक आहे, तेवढंच पाणी येणार, आणि त्यामध्ये डायरेक्ट पाणी टाकायचं नाही भाजीला। एकदम टेस्टी आणि फ्लेवरफुल बनते ही भाजी। अशी एकदा नक्की करून पहा, आणि टिफिनसाठी एकदम उत्तम भाजी आहे। याच प्रकारे आपण पाहणार आहे आता दुसरी भाजी म्हणजे कोणती, तर पत्ताकोबीची। एकदम छान बनते। सगळ्यात पहिले आपल्याला कढई चढवायची, कढईमध्ये तेल टाकायचं, आणि टाकायचं मोहरी जिरं चांगलं तळतळू द्यायचं। त्याच्यामध्ये टाकायचं हिंग, आणि टाकायचा कांदा टाकायचा, चांगला 1 मोठ्या आकाराचा कांदा टाकायचा, आणि कढीपत्ता टाकणं महत्त्वाचं आहे, एकदम छान फ्लेवर होतो त्याच्यामुळे। आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकायची, ते चांगलं भाजून घ्यायचं ब्राऊन होईपर्यंत। आणि त्याच्यामध्ये टाकायचं 2 चम्मच तिखट टाकायचं, अर्धा चम्मच हळद टाकायची, आणि 1 चम्मच कोथिंबीर म्हणजे कोरिएंडर पावडर, आणि 1 चम्मच मीठ, आणि त्याच्यामध्ये टाकायचं कस्तुरी मेथी। हे चांगलं खालीवर करून शिजून घ्यायचं मसाला, आणि त्याच्यामध्ये टाकायचा टोमॅटो, आणि हे झालं छान 2 सेकंद भाजून घ्यायचं छान, आणि त्याच्यामध्ये टाकायचं आपला पत्ताकोबी। एकदम छान बनते। कोणाला थाळी आवडते ही भाजी, कोणाला थोडी छान शिजलेली आवडते, त्या आपल्या आवडीनुसार तुम्ही करू शकता। पण मला थाळी पण आवडते आणि शिजलेलीसुद्धा आवडते। आणि याच्यामध्ये आपण भाजी शिजल्यानंतर ही किमान आपल्याला झाकून शिजवायची आहे 10 मिनटं ही भाजी। आणि भाजी शिजल्यानंतर 1 पाऊच आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे मॅजिक मसाला। त्याने एकदम छान फ्लेवर येतो, एकदम टेस्टी बनते, आणि सगळ्यांना आवडेल। एकदा तुम्ही या प्रकारे नक्की करून पहा। फ्रेंड्स, जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि फॉलो करायला विसरू नका। फ्रेंड्ससोबतसुद्धा शेअर करा। चला तर, ही भाजी झाली आपली रेडी। तर चला, आता ही दुसऱ्या नंबरची भाजी होती। आता तिसऱ्या नंबरची भाजी कोणती आहे आपली, तर आहे चना डाळची भाजी। एकदम छान बनते, तुम्ही विचार केला नसेल इतका छान बनते। हा आपल्या सुक्या भाजींची सिरीज पहिला नंबर आहे। लवकरच मी दुसरी सिरीज सुक्या भाजींची टिफिनसाठी लागणाऱ्या लगेच आणणार आहे, तर तीसुद्धा नक्की पहा। चला तर, सगळ्यात पहिले चना डाळ आपण कुकरला चढवून घेऊया, म्हणजे लावून घेऊया। आपण वरण भात लावतोच, तर त्याच्यामध्येच आपल्याला चना डाळसुद्धा लावून घ्यायची आहे। मी 1 कप चना डाळ घेतली आहे, त्याच्यामध्ये टाकायचं हळद, आणि ती कुकरला 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या। सगळ्यात पहिले कढई गॅसवर चढवायची, त्याच्यामध्ये 1 मोठा चम्मच तेल टाकायचं, त्याच्यामध्ये टाकायचं जिरं आणि मोहरी तळतळली की त्याच्यामध्ये टाकायचं 1 गरम तेजपत्ता टाकायचं, त्याने खूप छान फ्लेवर येतो, आणि 2 लवंग टाकायच्या, आणि 3 काळी मिरी टाकायची, ती चांगली भाजून घ्यायची। आणि त्याच्यामध्ये टाकायचं कांदा कट केलेला, आणि लसूण अद्रकची पेस्ट टाकायची, ते चांगली भाजून घ्यायची, आणि त्याच्यामध्ये टाकायचं 1 चम्मच कस्तुरी मेथी, ती चांगली ब्राऊन होऊ द्यायचं कांदा, आणि त्याच्यामध्ये टाकायचं 2 चम्मच तिखट, 1 चम्मच हळद, आणि 1 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच मीठ, आणि अर्धा चम्मच गरम मसाला, ते चांगलं भाजून घ्यायचं, आणि त्याच्यामध्ये टाकायचं टोमॅटो,
आणि यामध्येच आपल्याला अर्धा कप पाणी टाकायचं आहे, म्हणजे मसाला जळला नाही पाहिजे. आणि जी शिजलेली डाळ होती, डाळ चांगली शिजली पाहिजे आणि ती खालीवर करून किमान 10 मिनिटं त्या मसाल्यामध्ये परतून घ्यायची. एकदम टेस्टी आणि किमान 10 मिनिटात म्हणजे पूर्ण स्वयंपाक तुमचा अर्धा तासात होऊन जाणार. इतकी छान भाजी बनते ही आणि पटापट बनते. टिफिनसाठी एकदम छान आहे. याच प्रकारे समजा तुम्हाला आणखी व्हिडिओज पाहायचे असेल कोणत्या प्रकारचे, तर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर आता बनवूया चौथी भाजी, म्हणजे चिवची भाजी. आम्ही याला चिवची भाजी म्हणतो. तुम्ही कोणती काय म्हणता त्या भाजीला, नाव काय आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर सगळ्यात पहिले कढईमध्ये तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं मोहरी आणि जिरं. तडतडलं, सगळ्यात पहिले तडतडणं महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर टाकायचं त्याच्यामध्ये कांदा कट केलेला आणि लसूण अद्रकची पेस्ट टाकायची आणि 2 चम्मच तिखट टाकायचं, 1 चम्मच मीठ टाकायचं, अर्धा चम्मच हळद टाकायची आणि 1 चम्मच कोथिंबीर कोरिएंडर पावडर टाकायचं आणि 1 चम्मच मीठ टाकायचं. ते चांगलं भाजून घ्यायचं. भाजणं महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर टाकायचं टोमॅटो टाकून चांगलं खालीवर करून ते थोडंसं हे होऊ द्यायचं. आणि त्याच्यामध्ये टाकायची चिवची भाजी आणि त्याच्यामध्ये 1 कप आपण बेसन टाकणार आहे. खालीवर करायचं, थोडं पाण्याचा शिंदोळा द्यायचा आणि झाकून 5 मिनिटं शिजवायची. एकदम छान बनते ही भाजी. मला चिवचं बेसन फार आवडते. तुम्ही पण एकदा नक्की करून पहा. चला तर 5वी भाजी आहे आपली मेथीची. आपण मेथीची भाजी करणार आहे डाळ टाकून, ती पण मुगाची डाळ 1 वाटी घेतली आहे. ती आपण गरम पाण्यामध्ये थोडी 15 मिनिटं सोक करून घेतली आहे. नंतर कांदा कट करून घ्यायचा, कांदा आणि याच्यामध्ये मी लसणाची पेस्ट नाही तर लसणाची बारीक कळ्या कट करून वापरणार आहे. आणि मेथी कट करायची नाही, हातानेच तोडून घ्यायची, नाही तर कळवटपणा येतो. सगळ्यात पहिले कढई चढवायची, त्याच्यामध्ये टाकायचं तेल. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जिरं आणि मोहरी. तडतडली की त्याच्यामध्ये टाकायचं कांदा आणि जे कट केलेलं लसूण होतं ते टाकायचं. त्याच्यामध्ये टाकायचं 2 चम्मच मीठ, 2 चम्मच तिखट, 1 चम्मच मीठ, 1 चम्मच धनिया पावडर आणि अर्धा चम्मच गरम मसाला टाकून चांगलं भाजून घ्यायचं. नंतर टाकायचं 1 टोमॅटो टाका. एकदम छान बनते ही भाजी. त्यानंतर टाकायचं आपली डाळ. ही सालवालीच डाळ घेतली आहे आपण, याने चांगला फ्लेवर येतो, त्यामुळे सालवालीच डाळ घ्या, हे तुम्हाला सांगते मी. सोल वापरला तर इतकं टेस्ट येणार नाही. आणि 1 कप पाणी टाकून ही डाळ सगळ्यात पहिले शिजवून घ्यायची, चांगली शिजवून घ्यायची. नंतर टाकायचं आपली डाळ शिजली की त्याच्यामध्ये टाकायची मेथी टाकल्यानंतर खालीवर करायचं आणि ही 5 मिनिटात भाजी रेडी होणार. फ्रेंड्स, जर माझे चॅनल तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब, लाईक शेअर करायला विसरू नका. आणि आपण क्लाउड सर्व्हिस सुरू केली आहे नाशिकमध्ये, तर तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि दुसरी सिरीज लगेच येणार आहे, तीसुद्धा नक्की पहा. आपल्या फॅमिली फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि असंच प्रेम तुमचं आमच्यावर राहू द्या. आणि शेवटी मी म्हणणार, एकदम टेस्टी आणि चविष्ट बनते ह्या सर्व भाज्या, तर तुम्ही एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.